अमेरिका आणि इराण यांच्यात उद्या दुसऱ्या फेरीची चर्चा। इस्लामाबादमध्ये होणार दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती। इराण अमेरिकेत होणाऱ्या शांती वार्तेसाठी इस्लामाबादमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था। इस्लामाबाद पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेड झोनला भेट देत घेतला सुरक्षेचा आढावा। नाकाबंदीसह येणाऱ्या वाहनांची सुरक्षा रक्षकांकडून तपासणी। अमेरिका इराणमध्ये ज्या ठिकाणी चर्चा होणार आहे तो इस्लामाबादमधला रेड झोन पूर्णपणे सील। रेड झोनमधील हॉटेल्स, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, शैक्षणिक संस्था, बाजारपेठा आणि मॉल्स सर्व काही बंद। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। शांती वार्ता यशस्वी झाली नाही तर इराणमधील वीज प्रकल्प आणि सर्व पूल उद्ध्वस्त करू। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची इराणला पुन्हा एकदा धमकी। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्याशी फोनवरून चर्चा। दोघांमध्ये 45 मिनिटे चर्चा। शांती वार्त्यासाठी पाकने घेतलेल्या पुढाकाराबद्दल इराणी राष्ट्रपतींनी मानले पाकचे आभार। इराण आणि पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचा एकमेकांशी फोनवरून संवाद। इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून अमेरिकेच्या तक्रारी। अमेरिका नेहमीच विश्वासघात करत असल्याचा आरोप। युद्ध संपवण्याबाबत अमेरिका गंभीर नसल्याचंही वक्तव्य। कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं। पुढे काय वाढून ठेवलंय कोणी सांगू शकत नाही। शांती वार्तेसाठी इस्रायलच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य। तर आमचं युद्ध इराणच्या दहशतवादी सरकारविरोधात असल्याचे नेतन्याहू यांचं वक्तव्य। हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून इराणचं जहाज जप्त। त्यावर अमेरिकेला प्रत्युत्तर देऊ असा इराणच्या अध्यक्षांचा इशारा। आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चेच्या शक्यतेपूर्वीच तणाव वाढला। अमेरिकेनं इराणचं जहाज अडवल्यानंतर इराणही संतप्त। हॉर्मुझला लागून असलेल्या ओमानच्या समुद्रात इराणचा अमेरिकेच्या युद्धनौकांवर हल्ला। इराणनं अमेरिकेच्या युद्धनौकांवर केला ड्रोन हल्ला। हॉर्मुझमध्ये फ्रेंच जहाजावरही इराणी सैन्याचा हल्ला। IRGCनं जहाजावर इशारा म्हणून केला गोळीबार आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीत तणाव कायम। अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणकडूनही हॉर्मुझ पुन्हा बंद। त्यामुळे कच्चं तेल महागलं। कच्च्या तेलाच्या दरात 60% वाढ। किंमत प्रति बॅरल $90 वरून $97 वर। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री फडणवीसांची सभा। मंत्री पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटीलही उपस्थित राहणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता। 20 तारखेला निर्णय जाहीर करेन असं तनपुरेंनी म्हटलं होतं। त्यामुळे ते आज भाजपत प्रवेश करणार का याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साताऱ्यात सभा। शंभूराज देसाईंकडून सभास्थळाची पाहणी। तर कोरेगावचे आमदार महेश शिंदे सभेला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। गेल्या काही दिवसांपासून महेश शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा वाढल्याची चर्चा। चंद्रपुरातील मुनगंटीवार जोरगेवार वादात प्रदेशाध्यक्षांनी हात टेकल्याची स्थिती। किशोर जोरगेवारांसोबत झालेल्या चर्चेवेळी तुमच्यातील वाद माझ्या आटोक्याबाहेरचा असल्याचं रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। तर आता निर्णय दिल्लीतूनच होईल असंही वक्तव्य केल्याची माहिती। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात। अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटींचा निधी। केवळ साटम यांच्या मतदारसंघात निधीची खैरात केल्यानं भाजपमध्येही नाराजीचा सूर। सूत्रांची माहिती। निधी वाटपात आमच्यावर अन्याय केला जातोच आहे, पण भाजपच्या काही नगरसेवकांवर देखील अन्याय होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांचा आरोप। भाजप नगरसेवक खासगीत नाराजी बोलून दाखवत असल्याचंही वक्तव्य। मुंब्र्याच्या MIMच्या नगरसेविका सहर शेख आज माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार। वडिलांचं जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणीत। राष्ट्रवादीच्या सिद्दीकी अहमद यांनी सहर शेख यांनी जात प्रमाणपत्राबद्दल केली तक्रार। नागपूर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पोद्दार यांना विधान परिषद सदस्य करा। नागपूर जिल्ह्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांची नेत्यांकडे मागणी। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतली भेट। सांगली महापालिकेचं स्वीकृत नगरसेवकपद ऐनवेळी अशोक मासाळे यांना दिल्यानं राष्ट्रवादीत नाराजी। 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। तर माझी निवड कायदेशीर, मात्र बदनाम करण्याच्या उद्देशानंच माझ्यावर आर्थिक व्यवहाराचे आरोप। अशोक मासाळे यांचा आरोप। बरेच जणांनी अर्ज केले ते 20-22 लोकांनी त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांना स्वीकृत पद मिळालं नसल्यामुळे ते पोटतिडकीने बोलतात। त्याला मी काय जास्त बोलू शकत नाही, कोणा तोंडाला हात लावू शकत नाही। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार तुमच्या कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार नाही, काही नाही।
राज्यावर कमी पावसाचं सावट. मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक. अल निनो प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असून सध्याचा पाणीसाठा, पाणी पुरवठ्यासह बैठकीत कृषीविषयक उपाययोजनांसंदर्भात आढावा घेतला जाणार. नाशिकमधील नामांकित कंपनीतील धर्मांतराचं प्रकरण. शफी शेख आणि रचा मेमन या 2 आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार. आरोपींची पोलीस कोठडी कायम राहते की न्यायालयीन कोठडीत रवानगी होते याकडे लक्ष. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. गरोदर असल्यानं 1 आठवडा विश्रांती द्या अशी मागणी तिनं वकिलामार्फत केली होती आणि त्यामुळे निदा खानचा जामीन अर्ज स्वीकारला जातो का याकडे लक्ष. नाशिकमधील TCS मधील धर्मांतर प्रकरण. मुस्लिम तरुण करत होते असहाय्य मुलींना लक्ष्य. कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी तसंच कुटुंबाची जबाबदारी असल्यानं तरुणींनी सहन केले होते अत्याचार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.